कोल्हापूर जिल्ह्यामधील महायुतीच्या दोन्ही जागा मोठ्या संख्येने निवडून येतील। याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये 27 तारखेला जाहीर सभा होणार आहे। ही सभा न भूतो न भविष्यती होऊन महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयावरती शिक्कामोर्तब होईल असा विश्वास शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। तर ज्यांचे आधीच अस्तित्व संपलेलं आहे त्यांनी दुसऱ्यांच्या अस्तित्वाची चिंता करू नये, जे अस्तित्वहीन झालेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती बोलू नये, अशी खोचक टीका देखील उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केली। कोल्हापूर जिल्हा हा माझ्या रत्नागिरी जिल्ह्याला एकदम लागून जिल्हा आहे आणि कोल्हापूरमध्ये दोन्ही जागा ज्या आहेत त्या फार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील याची मला पूर्ण खात्री आहे। आणि याच पार्श्वभूमीवर 27 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा दौरा हा प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये होतोय। आज त्याच्या नियोजनाच्या बैठका लावलेल्या आहेत आणि या संपूर्ण प्रचाराचा समन्वयक म्हणून पक्षामार्फत मी काम बघतोय। त्याच्यामुळे सकाळी माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांची एक बैठक झाली, आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होईल आणि 27 तारखेची जी सभा आहे ही न भूतो न भविष्यती होईल आणि आमच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल। मला असं वाटतं की ज्यांचं ऑलरेडी अस्तित्व संपलेलं आहे त्यांनी दुसऱ्याच्या अस्तित्वाची चिंता करण्याची काही गरज नाही। जे अस्तित्वहीन झालेले आहेत, ज्यांना कोण विचारत नाही, अशा लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्याची काही आवश्यकता नाही। ज्यांचं कोण ऐकत नाही, ज्यांना कोण बघत नाही, त्यांच्या सभांना रिस्पॉन्स कोण देत नाही, अशा लोकांनी आम्हाला सल्ला द्यायची आवश्यकता नाही आणि आमच्या नेतृत्वावर टीका करण्याची आवश्यकता नाही।